महापरिनिर्वाण दिन भाषण. झाले शरीर थकले तरी विचार न थकले तुझे. जगण्याला शिकवले हक्क स्वाभिमान. स्वप्न मोठे तुझ्या शब्दांनी पेटले लाखो मनांची दिवी. आजही उजळतो मार्ग बाबासाहेब तू दिलेल्या किरणांची. सन्मान व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय नव्हे तर जागतिक इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्व आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढ्या कठीण परिस्थितीत जन्माला येऊन संघर्ष करत करत त्यांनी घेतलेले शिक्षण, त्यांनी केलेला स्वावलंबी संघर्ष हे कोणत्याही सामान्य माणसासाठी अशक्य वाटावे असेच. मानवतेचा, धर्म, समतेची शिकवण आणि स्वाभिमानाचा सर्वोच्च धडा ही सगळं त्यांनीच दिलं. बाबासाहेबांचा पहिला, शेवटचा आणि सर्वात प्रभावी संदेश म्हणजे शिका, शिका आणि शिका. ते म्हणायचे, शिक्षणाशिवाय माणूस अंध आहे आणि अंध माणसाला मार्ग सापडणे कठीण. आजही समाजात अनेक अडचणी, अनेक गैरसमज, अनेक असमानता आपल्या समोर आहेत. पण या सगळ्यांना हरवायचं असेल तर बाबासाहेबांनी दाखवलेल्या शिक्षणाच्या प्रकाशात चालणे आवश्यक आहे. 6 डिसेंबर हा शोकाचा दिवस नाही, हा दिवस आहे बाबासाहेबांच्या विचारांचे पुनस्मरण आणि पुनराचरण करण्याचा. त्यांनी आपल्याला दिलेले स्वाभिमानाचे वटवृक्ष आजही आपल्याला सावली, शक्ती आणि प्रेरणा देतो. महापरिनिर्वाण म्हणजे शांतीत विलीन होणे, पण त्यांच्या विचारांच्या ज्वाला आजही आपल्याला अंतःकरणात पेटलेल्या आहेत.